नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव सान्या आणि तुमच्या सर्वांचं सान्या बुटीकमध्ये मी स्वागत करते. आपण ह्या ब्लाऊजचं मापं कशी काढायची आणि कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं ह्याचे व्हिडिओ मी आधीच टाकलेले आहेत. आता ह्याचं जे आपण पेपर कटिंग केलेलं आहे ते पेपर कटिंग अस्तरवरती पिसावरती कशा पद्धतीने टाकायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे. हा पीस आहे, त्यांना साधाच ब्लाऊज शिवायचा होता. हे साधा पीस दिलेला आहे त्यांनी. त्यांचे 2 पीस असल्यामुळे तुम्ही ते बघू शकता, मी दोन्ही पण एकत्र करून हातरलेले आहेत. एका वेळी 2 पीस कट करणार आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, हे जे आपण मापं कटिंग केलं होतं हे मी इकडं सगळं पिना लावून घेतलेलं आहे. तर हे मागची बाजू, ही साईडची बाजू, इथे कटोरी, ह्या अशा पद्धतीने सगळी मापं टाकायची आहे. इथे योगपट्टीमध्ये थोडा बदल करावा लागतो. आता तुम्ही बघू शकता, इथे योगपट्टी मी अशा पद्धतीने ठेवली आहे. ह्याला चारी बाजूने आता मी लाईनी मारून घेते. जेव्हा तुम्ही पेपर असे हातरता कपड्यावरती तेव्हा अशा चारी बाजूने खडूने अशा लाईनी आखून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपे जाते. आता योगपट्टी ही आपल्याला डबल लागते. आता इथे बघू शकता तुम्ही, मी एका साईडला हातरले आहे आणि मी सगळं आखून घेतलेलं आहे. आणि आता तीच योगपट्टी मी अपोजिट साईडला ठेवली, त्याच्या समोरच्या बाजूला ठेवलेली आहे. आणि आता पुन्हा इथं सुद्धा ते आपण मार्जिन सगळं आखून घेत आहेत. इथे बघू शकतात. तुम्ही इथे बघू शकता, हे आता ह्या साईडने पण मी आखून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने डबल योगपट्टी अशी काढायची असते. पण जर कपडा तुमच्याकडे कमी असेल आणि अशी दोन्ही साईड निघणार नाही तर एक साईड काढायची आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन जास्त द्यायचं आणि मग ही दुसरी बाजू अजून कुठे कपड्यामध्ये ॲडजस्ट होते का तिथे काढायची आणि त्या पद्धतीने ती लावायची असते. आता तुम्ही बघू शकता, मी योगपट्टी इथे टाकलेली आहे. इथे हे सगळे बाजू लावलेले आहेत. बाही इथे टाकलेली आहे. अशा पद्धतीने सगळी मापाशी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा ते कटिंग करायचं आहे. आता मी आधी खडूनी सर्व टाकलेल्या पेपराच्या भोवतीने आखून घेते. हे अशा पद्धतीने सगळं पेपराच्या भोवतीने आखून घ्यायचं आहे. जे आपले डायग्राम आपण कट केलेले आहेत त्याच्या भोवतीने अशा पद्धतीने आखून घ्यायचे, म्हणजे कटिंग करायला अगदी सोप्या रीतीने जाते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जावा, कमेंट करत जावा तुमचे काय प्रश्न असल्यास, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्या सांगत असते मी. आता या ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग वगैरे दाखवलेलं आहे, त्याचे सिलाईसुद्धा मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पेजला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे जे सिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला भेटेल. अशाच पद्धतीचे वेगवेगळे डायग्राम वगैरे काढलेले आहे. नेहमी ते व्हिडिओ मी टाकत असते. जर तुम्हालाही तुमच्या बॉडी मेजरमेंटनुसार कुठल्या ब्लाऊजचा डायग्राम पाहिजे असेल तर तुम्ही बॉडी मेजरमेंट देऊ शकता. त्याचा डायग्राम काढून मी माझ्या चॅनलवर टाकत जाईल, तुम्ही बघू शकता ते. किंवा जर तुम्हाला हे घर बसल्या शिकायचं असेल अशा पद्धतीचे डायग्राम काढणं, तर मी ह्याच्या सगळ्यांची लिखाण PDF केलेली आहे. त्यात सगळं अगदी सविस्तर रीतीने लिहिलेलं आहे की कुठल्या साईजसाठी कुठले माप घ्यायचे असते, कशा पद्धतीने डायग्राम तयार करायचा असतो. तुम्ही नक्कीच ते घेऊ शकतात PDF. अगदी सोप्या रीतीने आहे ते, पूर्णपैकी सविस्तर लिखाण आहे त्यामध्ये. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला सांगू शकतायत. आता इकडे तुम्ही बघू शकतायत, बाही आपली पूर्ण इथे व्यवस्थित बसलेली आहे. जोडाजोड कुठल्याही कपड्याला आलेली नाही आहे. हे आता सगळं माझं आखून झालेलं आहे. आता हे पेपर काढणार आहे मी आणि हे कटिंग करून घेणार आहे. राहिलेल्या तुकड्यामध्ये आपण ह्याच्यातून आता योगपट्टी ह्याच्यातून आता आपल्याला
गोटला पट्टी काढायची आहे. नेहमी कपड्यामधनं तिरक्या पट्ट्या काढायच्या असतात. तिरक्या पट्ट्या एकदम व्यवस्थित बसतात. आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने या तिरक्या पट्ट्या काढत आहे. ह्या परत एकमेकांना जोडून लांबलचक पट्टी तयार करायची. काज बटन पट्टी वगैरे काढली गेलेली आहे. आता फक्त आपल्याला गोटसाठी पट्टी पाहिजे होती तीही काढलेली आहे. आता पूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओचं शिलाई बघायची असेल, ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला पेजला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटेल. हे पूर्णपैकी आता आपलं इथं कटिंग झालेलं आहे.